त्या 2 बद्दल 1 2 आणि 9 चा 3 2 में से 1 2 और 9 में से 3. I think it is 4. Is it right? तो ये आया 1. तो cos थीटा 1 तो थीटा की वैल्यू कितनी है? 0. ये क्या है? 5 3s are 15, 2 3s are 6, 3 3s are 9. पैरेलल है दो. Is it right? Parallel plane. पैरेलल प्लेन. ये देखो A1 अपॉन A2 नॉर्मल उनके पास B1 अपॉन B2 C1 अपॉन C2 1 अपॉन 3. कोणता क्वेश्चन घेतला? अँगल बिटवीन द टू प्लेन. आता अँगल बिटवीन अ लाईन अँड प्लेन. बघा इथे कॉस थिटा वापरला, तिकडे साइन थिटा वापरायचं. त्याचं रिझन सांगितलेलं आहे. कारण तो अँगल लाईन आणि प्लेन मधला अँगल जर थिटा असेल तर 90 मायनस थिटा कोणामधला येतो? लाईन आणि नॉर्मल मध्ये. पण अँगलला सूत्र असतं कॉस, म्हणून कॉस 90 मायनस थिटा ऑटोमॅटिकली साइन थिटा होतो. समजून घ्या पॉइंट काय बोललो. Angle between the line and plane. हाँ yes. X upon 1, y upon minus 1, z upon 1 and plane से equation. Angle between the plane 2x minus y plus z equals to 23. सांगा काय अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन? साइन थिटा. मॉड्युलसची गरज नाही साइन थिटाला, पण ठीक आहे मॉड घ्या. 1 into 2 2 minus 1 into minus 1 plus 1 1 into 1 1 upon 3 into root of 1 plus 1 plus 1 plus 1 into root of 3 किती आलं? रॅशनलाइज करू. रूट 6 into root 6 upon root 6 into root 3 upon root 3 दोन्ही रॅशनलाइज करू. ओके. तो रूट 6 into root 3 डिनॉमिनेटरला रूट 3 3 आणि 6 into 3 6. वेगळ्या प्रकारे करता आला असतं पण ठीक आहे. रूट 6 into root 3 म्हणजे रूट 18 upon 3. रूट 18 म्हणजे 3 root 2 upon काय? 3. सो 9 म्हणजे काय? 3 root 2. 3 root 2 upon 3. 3 3 कॅन्सल. root 2. रूट 2 नाही. हा रूट 2 येऊ शकेल का? साइन नाही येऊ शकत. 1 plus 1 6. थांबा त्याला वेगळं असं सिम्प्लिफाय करू. 6 on root 3 into root 6 that is 6. 6 upon 9 into 2 रूट मध्ये. बरं 6 तसाच हा 3 root 2 याने याला डिवाइड केलं 2 upon root 2. root 2. 2 upon म्हणजे ती root 2. साइन थिटा रूट 2 कसा येईल हो? नाही येऊ शकत सर. Between the line and the plane. So क्वेश्चन चेक करा.
या लाईन आणि या प्लेन मध्ये अँगल याची DRS 1-1-1 एक लाईन आहे आणि ही प्लेन आहे 2-1-1. ती लाईन या प्लेनला कुठेही इंटरसेक्ट होत नाही, पॅरलल पण नाहीये. बर बर, ही केसच वेगळी आहे. बघा ना तुम्ही. आपलं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा चेक करू आपण. हा 4 आहे, 4. हा 1 आहे, 6 आहे, बरोबर. 2 into 1 -1 +1 Sir, +1. सर हा 2 + 1 + 1 4 आहे. 4 4 आला, upon 4. √3 into √6. येस, असं होऊ नाही शकत. तेच तर म्हटलं. जर समजा हे 6 यायचं, ते सगळं बदलतं. √3 into √6. ते आलं 4 into √3 into √6 म्हणजे √18. आणि इथं आलं 3 into 6. मग 4 into √18 म्हणजे 3√2 असं लिहिता आलं पाहिजे. 3 into 6. 3 3 गेलं. 2 2 are 4. 2√2 upon 3. ही साइन थिटाची व्हॅल्यू. येस, ही साइन थिटाची व्हॅल्यू म्हणजे थिटा झाला साइन इनवर्स ऑफ 2√2 upon 3. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. एकच क्वेश्चन घेतोय जाणून बुजून. मला आता एक माझ्याकडे एक लिस्ट आहे, ते क्वेश्चन घ्यायचे. तुम्हाला मी काही क्वेश्चन देतो, ते लिहा ऍज अ होमवर्क. बघू किती जणांना जमतं. वेगवेगळ्या टाईपची क्वेश्चन आहे. Find the equation of plane. Find equation of plane. बायसेक्टिंग म्हणजे मिडल पॉइंट मधून चालला, म्हणजे त्याच्यावरचा एक पॉइंट मिळेल, मिड पॉइंट थेरम वापरायचा. सेगमेंट जॉईनिंग 2 पॉइंट. सेगमेंट जॉईनिंग 2 पॉइंट. 2 पॉइंट A 2 3 6 विचार करून लिहायचंय. आणि B 4 3 2 ऍट राईट अँगल. म्हणजे ही प्लेन आहे आणि इथं पॉइंट A, इथे पॉइंट B आहे आणि हा R त्यांचा मिड पॉइंट आहे आणि ही प्लेन याला परपेंडिक्युलर आहे राईट अँगल. म्हणजे AB हिंट सांगतो, AB नॉर्मल होतो. हिंट हिंट AB नॉर्मल येतो, वेक्टर AB नॉर्मल होतो, नॉर्मल. आणि दुसरी हिंट आहे, मिड पॉइंट ऑफ AB इज पॉइंट ऑन प्लेन. मिड पॉइंट ऑफ AB इज पॉइंट ऑन प्लेन. म्हणून DRS ऑफ AB आणि तुम्हाला AB चे नॉर्मल DRS म्हणजे काय, AI + BJ + CK जो वेक्टर तयार होईल तो. एक पहिला क्वेश्चन. वेक्टर AB जो तयार होईल ना, त्याचे जे IJK ते नॉर्मल ABC होतील आणि याचा मिड पॉइंट होईल प्लेन वरचा. दुसरा क्वेश्चन, फाइंड डिस्टन्स ऑफ पॉइंट. फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट. व्हॉट इज द पॉइंट? 13 13 minus 13. 13 13 minus 13 from the plane. What is the plane? आपल्याकडे प्लेन दिलेली आहे. प्लेन 3x plus 4y minus 12z equals to 0. Formula all of you know. 13 into 3 plus 4 7 minus 12
हा प्लस 12 19 13 into 19 upon 13 बघा 19 आन्सर येतं का आय डोंट नो. हा तिसरा कारण हा 13 याला मल्टिप्लाय हा 13 याला मल्टिप्लाय मायनस मायनस प्लस 13 मी 13 कॉमन घेतला यांची ऍडिशन केली 7 आणि 4 4 आणि 3 7 आणि 12 19 गुणिले 13 येतो वरचं आणि डिनोमिनेटरला 13 येतात 13 13 गेले म्हणजे 19. येस सर. असं फास्ट केलं कॅल्क्युलेशन. हा छान क्वेश्चन आहे. फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन. तिसरा क्वेश्चन लिहित चला. तुम्हाला नाही जमला तर पहिला सॉल्व्ह करेल दुसरा मात्र तुम्हाला करायचंच आहे. झालेला आहे त्याची. आता पुढचा तिसरा पुन्हा एकाड एक. फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन. Passing through, a plane passes through 1 1 minus 1 1 1 1 घ्या and make equal intercept, equal non-zero intercept. म्हणजे निगेटिव्ह असतील पॉझिटिव्ह असतील. Non-zero intercept on coordinate axis. Coordinate axis. Then equation of plane. खूप सोपं आहे. इक्वल इंटरसेप्ट म्हणजे एबीसी इक्वल एकच नंबर घ्या एक्स अपॉन ए वाय अपॉन ए झेड अपॉन ए 1 एक्स वाय झेड ची व्हॅल्यू पुट करा. एक्स ची व्हॅल्यू किती 1 + 1 + 1 3 एक्स प्लस वाय प्लस झेड 3 आन्सर येतं. इंटरसेप्ट फॉर्म वापरा. हिंट देतो. इंटरसेप्ट फॉर्म काय x upon a plus y upon b plus z upon c1 and point lies on the plane. पॉइंट जर प्लेन वर आला असेल तर त्याचे कोऑर्डिनेट इक्वेशन सॅटिस्फाय करतात. बघा आता काय करायचं बाकीचं इन्फॉर्मेशन. इक्वेशन ऑफ प्लेन. फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन. 4 नंबरचा प्रॉब्लेम. इक्वेशन ऑफ प्लेन. पासिंग थ्रू 2 पॉइंट है. पासिंग थ्रू A1 2 3. हा क्वेश्चन मात्र तुम्हाला विचार करून सोडवायचा आहे. B 3 2 1 2 पॉइंट आहेत. मेकिंग इक्वल इंटरसेप्ट. Making equal intercept on coordinate axis. 1 2 3 3 2 1 and making equal intercept on coordinate axis. Equal intercept on coordinate axis. ठीक आहे. 3 आणि 2 5 आणि 1 7 3 आणि 2 5 आणि 1 6 झालं इक्वेशन. समजलं का. x + y + z 6 आलं. सर बाकी याला मायनस करायचं ना 3 - 1. कशाला -1 वगैरे. अरे a ची व्हॅल्यू मिळाली ना तुम्हाला 6. हो सर. इक्वेशन झालं x upon a y upon a z upon a 1 म्हणजे x + y + z कोणताही पॉइंट टाका ना 6 येतो ना. हे झालं x + y + z is 6 is इक्वेशन ऑफ प्लेन. जाणून बुजून कन्फ्युज होण्यासाठी 2 पॉइंट दिले. Find the angle between the two planes. Find angle between two planes. Angle म्हणजे acute angle. Acute angle between two planes. Plane माझ्याकडे पहिलं इक्वेशन आहे -2x झालं का काय नाही प्लस -2x + y + 2z 17
या नंबरला काही महत्व नाही, फक्त DRS ला महत्व आहे. 2x plus 2y plus 1, 2x plus 2y plus z is 21. A1 A2 B1 B2 C1 C2 upon root of a square plus b square plus c square जे दोन्हींचं 3 येतं. 4 plus 4 8 plus 1 9 and 2 into 2 minus 4 plus 2 minus 2 plus 2 0. 90 degree perpendicular आहे. आणि 6 नंबरचा क्वेश्चन, फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन. कार्टेशियन इक्वेशन म्हणतो मी. पासिंग थ्रू काल झालेले टाइप आहे. पासिंग थ्रू -2 3 5 and parallel to वेक्टर्स दिलेले आहेत पॅरलल. या वेक्टरचा परपेंडिक्युलर वेक्टर तयार करायचा, तो नॉर्मल होतो. अँड I plus J हिंट सांगतो, A into x minus x1 असे नाही हिंट. दोन प्रकारची हिंट आहे. x minus x1 y minus y1 z minus z1 A1 B1 C1 A2 B2 C2. यस 0 हे इक्वेशन आहे डायरेक्ट. x1 A1 B1 C1 इथे A2 B2 C2 घ्या. दिले का क्वेश्चन? हो सर. 10 क्वेश्चन देतो. 10 किती सुटतील बघू. अगोदर 5 झाले असतील आपल्या, 4 तरी झाले असतील आणि दिलेले 10. उद्या हे 10 सॉल्व्ह होऊन आणखी काही सॉल्व्ह करायचं. चला पुढचा क्वेश्चन आहे. फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ओरिजिन. फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन म्हणजे एक पॉइंट दिला, पासिंग थ्रू ओरिजिन अँड कंटेनिंग द लाईन. म्हणजे ही लाईन पण त्या प्लेन वर आली. त्या लाईनचा काय यूज करायचं ते ठरवा तुम्ही. कंटेनिंग द लाईन. The line is given. लाईनचं इक्वेशन आहे. x minus 1 upon 1, y minus 4 upon 2, z minus 1 upon 1 या लाईन मधून पास होते. एकदम सोपं. ओरिजिन आहे ना हा, तर लाईन वरचा पॉइंट प्लेन वर आला म्हणजे ओरिजिन आणि 2 पॉइंट प्लेन वर आले. आता अजून काय पाहिजे? त्या 2 पॉइंटला जोडणारा वेक्टर प्लेन वर आला आणि या लाईनचा पॅरलल वेक्टर प्लेनला पॅरलल आला. त्याचा क्रॉस प्रोडक्ट नॉर्मल देईल. मग बघा आता काय करायचं. हिंट सांगतो. हिंट. पॉइंट ऑन द प्लेन इज पॉइंट ऑन द प्लेन. पॉइंट ऑन लाईन इज पॉइंट ऑन प्लेन. पॉइंट ऑन द लाईन इज पॉइंट ऑन प्लेन. आलं? मग 2 वेक्टर तयार होतील. येस. A1 1 2 3 4 आणि दुसरे 1 1 4 1 ते DRS वेगळे आणि पॉइंट ऑन द प्लेन दिलेला आहे ओरिजिन. बघा आता कितीतरी कंडिशन दिलेले आहे. हॅलो, हा क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो थांबा. 5-6 क्वेश्चन भरपूर झाले. पॉइंट ऑन प्लेन ना म्हणजे 1 4 1 हा एक पॉइंट झाला प्लेन वर पॉइंट आणि ओरिजिन हे 2 पॉइंट झाले प्लेन वर. झाले की नाही? मग वेक्टर OA काय होईल? वेक्टर OA होईल OA I plus 4J plus K. आणि DRS ऑफ लाईन काय? लाईन लाईज ऑन द प्लेन. लाईन लाईज ऑन द प्लेन म्हणजे हे 1 2 3 1 2 1 DRS ऑफ लाईन. DRS ऑफ लाईन. मग याला वेक्टर OA म्हणू. मग वेक्टर B बार म्हणू हा I plus 2J plus K.
parallel to line and plane, line as well as plane, also plane. मग हा पॅरलल प्लेनला हा प्लेन वरचा त्यांचा क्रॉस प्रोडक्ट होईल नॉर्मल, एन बार विल बी ओ ए क्रॉस ओ बी, किंवा हे दोन वेक्टर पॅरलल झाले प्लेनला, ओ ए बार अँड बी बार पॅरलल टू प्लेन. चला प्लेन वरचा एक पॉइंट घेऊ, 0 0, x मायनस 0, y मायनस 0, z मायनस 0, a1 b1 c1, 1 4 1 आणि हा 1 2 1 0. करा इक्वेशन, झालं आन्सर. तू म्हणाल हे कसं काय चाललं, उद्या हे सगळे पुन्हा एकदा फॉर्म्युले देतो. लाईन प्लेन लाईन प्लेन लाईन प्लेन. एक रफ आयडिया आता घेतलेले आहेत, आता पुन्हा फेअर आयडियाने घेतलं जाईल. पुढचा क्वेश्चन घ्या. सगळी क्वेश्चन वेगळी, क्वेश्चन समजणं मुश्किल आहे काही ना, तरी पण आपण ट्राय करू शकतो. बरं, पुढचा क्वेश्चन. The foot of the perpendicular from the origin to the plane, तो foot of perpendicular दिलेला आहे. आपले ओळखीचे क्वेश्चन. Foot of perpendicular from origin to the plane is foot of perpendicular from origin to the plane 4 minus 2 minus 5. इक्वेशन ऑफ प्लेन काढा. ओरिजिन पासून याच्यावर परपेंडिक्युलर टाकलेला आहे, म्हणजे दुरून. बघा आता तुम्हाला काय काय कन्सेप्ट वापरता येईल. उद्यावर ठेवत नाही, आताच सांगतो. खूप सोपं आहे. ओरिजिन म्हणजे हा पॉइंट प्लेन वर झाला, हा पॉइंट हा झाला 4 minus 2 minus 5. हे ओरिजिन आहे 0 0 0. इथून या प्लेन वर इथं परपेंडिक्युलर टाकला, याने काय मिळतील, डीआरएस ऑफ नॉर्मल. नॉर्मल वेक्टर बघा, नॉर्मल एन बार काय झाला 4 minus 0 आहे प्लस -2 minus 0 जे, हा वेक्टर नॉर्मल झाला ना परपेंडिक्युलर, प्लस -5 minus 0 के. डायरेक्टली तो 4i -2j -5k. म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली 4, बी ची व्हॅल्यू किती झाली -2, सी ची व्हॅल्यू किती -5. इक्वेशन ऑफ प्लेन a into x minus x1, b into y minus y1, c into z minus z1. हे जमणार नाही का, ह्याला x1 y1 z1 घ्या.
करा. झालं इक्वेशन ऑफ प्लेन. सुरुवात आहे ही. अजून 100 प्रॉब्लेम घ्यायचे प्लेन लाईन वेक्टर. 15 प्रश्न तयार होतात. काय आलं आन्सर? मिळालं का कोणाला आन्सर? Sir, हा बोला. 4x minus 2y minus 5z minus 45 equals to 0. 4x बरं Minus मायनस 2y मायनस 5z बरोबर आहे. 4 4 आर 16 प्लस 4 20 प्लस 5 45 yes sir. इक्वल्स येस 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 बिलकुल सही. गुड गुड. चालेल ठीक आहे. आज एवढंच चालेल का? हो sir. हॅलो, काय घ्यायचं अजून आता? हॅलो, Yes आज sir. एवढंच. ती 5-6 क्वेश्चन आहे त्यातली निदान 2 तरी सुटली पाहिजे. 6 सुटली तर खूप चांगलं, पण निदान 2 प्रॉब्लेम जरी सुटले तर भरपूर काय होईल. ठीक आहे. थँक्यू. टुमॉरो वी विल सी सम प्रॉब्लेम. Thank you sir. थँक्यू. ओके.